श्री स्वामी समर्थ. आता लवकरच नवरात्री येणार आहे आणि यंदा 2025मध्ये आपल्याला देवीची उपासना करण्यासाठी 10 दिवस भेटत आहे. तर ते का? कारण तृतीया तिथी ही 2 दिवस येत आहे. तृतीया तिथी सुरू होत आहे 24 सप्टेंबरच्या सकाळी 4:52 आणि ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 सप्टेंबर रोजी सकाळी 7:06 समाप्त होणार आहे आणि त्यानंतर पंचमी तिथी लागणार आहे. त्यामुळे आपल्याला 2 दिवस चंद्रघंटा देवीची उपासना करण्यासाठी भेटत आहे. नवरात्रीचा पहिला दिवस 22 सप्टेंबर सोमवारी माता शैलपुत्रीची पूजा करायची आहे. नवरात्रीचा दुसरा दिवस 23 सप्टेंबर मंगळवारी माँ ब्रह्मचारिणीची पूजा करायची आहे. नवरात्रीचा तिसरा दिवस 24 सप्टेंबर बुधवारी माँ चंद्रघंटाची पूजा करायची आहे. नवरात्रीचा चौथा दिवस जो आपण 26 सप्टेंबर शुक्रवारी साजरा करणार आहोत आणि या दिवशी माता कुष्मांडाची उपासना करणार आहोत. नवरात्रीचा 5वा दिवस 27 सप्टेंबर शनिवारी माँ स्कंद मातेची उपासना करणार आहोत. नवरात्रीचा 6वा दिवस 28 सप्टेंबर रविवारी माता कात्यायनीची उपासना करायची आहे. त्यानंतर नवरात्रीचा 7वा दिवस 29 सप्टेंबर सोमवारी माता कालरात्रीची उपासना करायची आहे. नवरात्रीचा 8वा दिवस 30 सप्टेंबर मंगळवारी महागौरीची उपासना करायची आहे आणि नवरात्रीचा शेवटचा दिवस 1 ऑक्टोबर बुधवारी माता सिद्धिदात्रीची उपासना करायची आहे. आता बघूया घटस्थापनाचा शुभ मुहूर्त काय आहे. शारदीय नवरात्र हे अश्विन मासातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा ते नवमी पर्यंत असते. यंदाची प्रतिपदाची तिथी प्रारंभ होत आहे 21 सप्टेंबरच्या मध्यरात्री 1:23 आणि समाप्ती होत आहे 22 सप्टेंबरच्या मध्यरात्री 2:55 म्हणून उद्या तिथीनुसार 22 सप्टेंबर सोमवारी घटस्थापना करायची आहे. घटस्थापनाचा शुभ मुहूर्त सोमवारी सकाळी 6:09 ते 8:06 पर्यंत असणार आहे. जर या काळात घटस्थापना करता आली नाही तर अभिजित मुहूर्तावर तुम्ही घटस्थापना करू शकतात. अभिजित मुहूर्त आहे सकाळी 11:49 ते 12:38 पर्यंत. श्री स्वामी समर्थ.